प्रश्न क्रमांक 18 नदी सरिता तर समुद्र। पर्याय क्रमांक अ मेघ, पर्याय क्रमांक ब रत्नाकर, पर्याय क्रमांक क नदी, पर्याय क्रमांक ड वर्षा। नदी व सरिता, समुद्र व रत्नाकर हे समानार्थी शब्द आहे। नदी म्हणजे सरिता आणि समुद्र म्हणजे रत्नाकर। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब। दोघांमधील संबंध कोणता आहे तर दोघांमध्ये हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 19 वर्ष महिने तर मिनिट। पर्याय क्रमांक अ दिवस, पर्याय क्रमांक ब तास, पर्याय क्रमांक क पहर, पर्याय क्रमांक ड सेकंद। महिने हे वर्षाचे लगतचे व लहान परिणाम आहे। महिने काय आहे वर्षाचे लगतचे व लहान परिणाम आहे, तर सेकंद हे मिनिटाचे लगतचे व लहान परिणाम आहे। मग उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ड सेकंद। या दोघांमधील संबंध काय आहे त्यांनी जवळचे म्हणजे लगतचे आणि लहान परिणाम घेतलेले आहे एकमेकांचे। प्रश्न क्रमांक 20 स्पर्श कातडी तर टिंबटिंब डोळे। पर्याय क्रमांक अ दृष्टी, पर्याय क्रमांक ब प्रकाश, पर्याय क्रमांक क चष्मा, पर्याय क्रमांक ड बुबुळ। कातडी आणि स्पर्श। कातडीने स्पर्श ओळखता येतो। काय आहे कातडीने स्पर्श ओळखता येतो तर डोळ्यांनी दृश्य पाहता येते। डोळ्यांनी काय बघता येते दृश्य बघता येते, त्यासाठी काय पाहिजे आहे दृष्टी। तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक अ दृष्टी। प्रश्न क्रमांक 21 प्रकाश किरणे डोळे तर टिंबटिंब नाक। प्रकाश किरणे डोळे तर टिंबटिंब नाक। पर्याय क्रमांक अ पाणी, पर्याय क्रमांक ब श्वास, पर्याय क्रमांक क केस, पर्याय क्रमांक ड नाकपुडी। आता डोळ्यात प्रकाश किरणे जातात त्याचप्रमाणे नाकात श्वासोच्छवास चालू असतो। काय आहे डोळ्यात प्रकाश किरणे जातात त्याचप्रमाणे नाकात काय जात असतो श्वासोच्छवास चालू असतो। तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ब श्वास। डोळ्यात प्रकाश किरणे जातात नाकात काय जातो श्वासोच्छवास जातो। प्रश्न क्रमांक 22 डोळे बुबुळ तर तोंड। पर्याय क्रमांक अ जीभ, पर्याय क्रमांक ब गाल, पर्याय क्रमांक क त्वचा, पर्याय क्रमांक ड रक्त। बुबुळ हे डोळ्याचा एक भाग आहे। बुबुळ काय आहे डोळ्याचा एक भाग आहे। तर जीभ हा कशाचा भाग आहे तोंडाचा भाग आहे। जीभ काय आहे तोंडाचा भाग आहे। डोळ्याच्या आतमध्ये बुबुळ असते बरोबर, तसेच तोंडाच्या आतमध्ये काय आहे जीभ आहे। तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक अ जीभ। प्रश्न क्रमांक 23 भारत पाकिस्तान तर श्रीलंका। पर्याय क्रमांक अ भारत, पर्याय क्रमांक ब अमेरिका, पर्याय क्रमांक क जपान, पर्याय क्रमांक ड इंग्लंड। भारत व पाकिस्तान हे काय आहे शेजारील देश आहे। भारत आणि पाकिस्तान काय आहे एकमेकांच्या शेजारील देश आहे। त्याचप्रमाणे श्रीलंका आणि भारत हे सुद्धा एकमेकांच्या जवळचे देश आहे। म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक अ भारत। भारताच्या एकाकडेची बाउंड्री काय आहे पाकिस्तान आहे आणि दुसऱ्याकडेची बाउंड्री काय आहे श्रीलंका आहे। म्हणजे भारताच्या लगतचे जे देश आहेत ते कोणते आहे भारत, पाकिस्तान, श्रीलंका। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भारत। प्रश्न क्रमांक 24 भारत आशिया तर इंग्लंड। पर्याय क्रमांक अ ब्रिटन, पर्याय क्रमांक ब युरोप, पर्याय क्रमांक क अमेरिका, पर्याय क्रमांक ड ऑस्ट्रेलिया। तर भारत काय आहे आशिया खंडात आहे। भारत कोणत्या खंडात आहे आशिया खंडात आहे।
तर इंग्लंड कोणत्या खंडात आहे? इंग्लंड युरोप खंडात आहे. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब, युरोप. प्रश्न क्रमांक 25. प्रखर, सौम्य तर कर्कश. पर्याय क्रमांक मंजूळ, पर्याय क्रमांक ब शीतल, पर्याय क्रमांक क सुग्रास, पर्याय क्रमांक ड चांगले. प्रखर व सौम्य, प्रखर आणि सौम्य हे एकमेकांचे काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. तर कर्कशला विरुद्धार्थी शब्द काय आहे? मंजूळ. कर्कशचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? मंजूळ. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक अ मंजूळ. प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थी, लेखनी तर योद्धा. पर्याय क्रमांक अ शत्रू, पर्याय क्रमांक ब शस्त्र, पर्याय क्रमांक क लढाई, पर्याय क्रमांक ड युद्ध. विद्यार्थ्याचे शस्त्र हे काय आहे? लेखनी असते. विद्यार्थ्याचे शस्त्र काय असते? लेखनी असते. तर योद्ध्याचे शस्त्र कोणते राहील मग? योद्ध्याचे शस्त्र कोणते राहील? तर शस्त्र हे योद्ध्याचे शस्त्र राहील. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 27. भारत, रुपया तर अमेरिका. पर्याय क्रमांक एन, पर्याय क्रमांक ब पैसा, पर्याय क्रमांक दिनार, पर्याय क्रमांक ड डॉलर. भारताचे चलन काय आहे? रुपया. भारताचे चलन काय आहे? रुपया. तर अमेरिकेचे चलन काय असणार आहे? भारताचे चलन जर रुपया आहे तर अमेरिकेचे चलन काय आहे? डॉलर. पर्याय क्रमांक डी डॉलर. प्रश्न क्रमांक 28. घड्याळात वेळ तर टिंबटिंब दिशा. पर्याय क्रमांक वारा, पर्याय क्रमांक ब होकायंत्र, पर्याय क्रमांक क कोनमापक, पर्याय क्रमांक ड गणक यंत्र. घड्याळाचा उपयोग कशासाठी असतो? वेळ दाखवण्यासाठी. घड्याळाचा उपयोग कशासाठी आहे? वेळ दाखवण्यासाठी आहे. तर होकायंत्राचा उपयोग कशासाठी होतो? दिशा दर्शवण्यासाठी. मग काय असेल? होकायंत्र. घड्याळामध्ये काय असते? वेळ दर्शवते. घड्याळ काय करते? वेळ दर्शवते. मग दिशा काय? होकायंत्र काय करते? दिशा दर्शवते. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब होकायंत्र. प्रश्न क्रमांक 29. नगर परिषद, नगराध्यक्ष तर मनपा. पर्याय क्रमांक महापौर, पर्याय क्रमांक आयुक्त, पर्याय क्रमांक क जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक ड पोलीस प्रमुख. नगराध्यक्ष हा नगर परिषदेचा काय असतो? लोकप्रतिनिधी असतो. नगराध्यक्ष हा नगर परिषदेचा लोकप्रतिनिधी प्रमुख असतो. बरोबर. तर महापौर हा महानगरपालिकेचा असतो. उत्तर काय? पर्याय क्रमांक अ महापौर. महापौर काय असतो? महानगरपालिकेचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 30. गुरु, शिष्य तर विद्यार्थी. पर्याय क्रमांक अ मित्र, पर्याय क्रमांक ब शिक्षक, पर्याय क्रमांक क वर्ग प्रतिनिधी, पर्याय क्रमांक ड सह्याद्री. गुरु, शिष्य. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसे असते? गुरु शिष्याचे असते. बरोबर. गुरु शिष्य. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब शिक्षक. अशा प्रकारे आपण शाब्दिक सारखेपणा, व्हर्बल ॲनॉलॉजी यावर काही प्रश्न बघितले आहे. तर सारखेपणावर आधारित ॲनॉलॉजी टेस्ट यामध्ये दुसरा उपघटक आहे समान संबंधीय आकृत्या म्हणजे नॉन व्हर्बल ॲनॉलॉजी. पहिला पार्ट कोणता होता? शाब्दिक सारखेपणा, व्हर्बल ॲनॉलॉजी. आता दुसरा कोणता आहे? नॉन व्हर्बल. आता नॉन व्हर्बलमध्ये काय आहे तर बघूया. या प्रकारामध्ये 3 आकृत्या प्रश्नात दिलेल्या असतात.
पहिल्या दोन आकृत्यांमध्ये ज्या प्रकारचा संबंध येतो त्याच प्रकारचा संबंध हा तिसऱ्या व चौथ्या आकृत्यांमध्ये असतो. चौथी आकृती हे आपणास शोधायचे असते. म्हणजे पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा एकमेकांशी संबंध असतो, तसेच तिसऱ्या आकृतीचा आणि चौथ्या आकृतीचा एकमेकांमध्ये जो संबंध आहे तो आपल्याला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. आता बघा, पहिल्या आकृतीमध्ये पहिल्या मोठ्या आकृतीत छोटी आकृती दिलेली आहे, बरोबर. दुसऱ्या मोठ्या आकृतीमध्ये विरुद्ध दिशेला चौकोन दिलेला आहे. इथे फर्स्ट बघूया आपण, इथे ट्रायंगल आहे, तर इथे हा भरीव दिलेला आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला इथं चौकोन दिलेला आहे, तर या आकृतीशी जुळणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. तर या आकृतीशी संबंध कशाशी आहे, पहिल्या व दुसऱ्या आकृतीशी आहे. तर आता चौथी आकृती कोणती असेल, तर पर्याय क्रमांक क असेल. इथं काय आहे, हा रिकामा चौकोन आहे, बरोबर. इथं रिकामा त्रिकोण आहे. तर विरुद्ध दिशेला काय दिलेला आहे, भरीव त्रिकोण दिलेला आहे, बरोबर. आता इथं रिकामा दिला आहे म्हणजे याच्या अपोजिट विरुद्ध दिशेला काय असणार आहे, भरीव चौकोन असणार आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. असा एकमेकांशी संबंध असतो आकृत्यांचा. प्रश्न क्रमांक 32. आता इथे बघा, हे जे अर्धवर्तुळ आहे ते खालच्या दिशेने आहे आणि इथे अर्धवर्तुळ वरच्या दिशेने आहे, बरोबर. आकृतीचा वर्तुळ म्हणा किंवा अर्धा भाग काय आहे, आतून आहे इथं आणि इथं काय आहे, बाहेरून आहे. तर आता हा तिसऱ्या आकृतीचा भाग शोधा. तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, हा भाग वरती आहे, बरोबर. इथं खाली होता म्हणून इथं वरती दाखवला, इथं वरती. मग चौथी आकृती कशी येईल, खाली येईल, बरोबर. तर आता खालच्या दिशेला आहे का, तर हे बघा इथं अशी होईल चौथी आकृती. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 33. त्रिकोणात काय आहे, चौकोन आहे. त्रिकोण आहे हा, त्या त्रिकोणामध्ये काय दिलेला आहे आपल्याला, चौकोन दिलेला आहे. चौकोनामध्ये काय दिलेला आहे आपल्याला, पंचकोन दिलेला आहे. चौकोनात काय दिला आहे, पंचकोन दिलेला आहे. आता मग त्रिकोणात चौकोन, चौकोनात पंचकोन, म्हणून पंचकोनात काय राहील आपल्याला, इथं षटकोन राहील, बरोबर. उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, षटकोन. तर बघितले तर अजून एक लॉजिक लावता येईल. इथं त्रिकोण आहे तर त्रिकोणात चौकोन आहे म्हणजे 4 बाजू. इथं चौकोन आहे, चौकोनात पंचकोन दिलेला आहे म्हणजे 5 बाजू, बरोबर. आता इथं पंचकोन आहे, पंचकोन म्हणजे किती, 5 बाजू. 5 बाजूंमध्ये कोणता असणार आपल्याला, 6 बाजू असलेला 6 बाजू असलेली आकृती राहील. आता 6 बाजू असलेल्या आकृतीला आपण काय म्हणतो, षटकोन म्हणतो. म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब. अशा प्रकारे आपण नॉन व्हर्बल ॲनालॉजी यावर काही प्रश्न बघत आहोत. तर पुढील लेक्चरला म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये असेच प्रश्न आपण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.